नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग. फडणवीस राहुल गांधींची कॉपी का करतायत? किंवा फक्त फडणवीस नाही तर अभिजित दिपकेंनी पेटवलेला हा दीपक कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून त्याची हवा, तो विषय जेनजीचा राहुल गांधींनी कॅच केला. मग राहुल गांधी पळत सुटले जेनजींच्या मागे, तुम्हाला ठाऊक आहे. आणि त्या पाठोपाठ अख्ख्या देशातले सगळेच पक्ष जेनजीच्या मागे पडायला लागले. सगळ्यांना जेनजीचे प्रश्न आठवायला लागले. आता राहुल गांधींचा पुण्याला कार्यक्रम झाल्यानंतर राहुल गांधी तिथे थांबले नाहीत. त्यांना नागपूरला कार्यक्रम करायचा आहे. मग त्यांना नागपूरला कार्यक्रम करायचा आहे, त्या आधीच फडणवीसांनी नागपूरला कार्यक्रम करून टाकलाय. फडणवीसांनी पुन्हा जनजीचा एक कार्यक्रम आयोजित केला. असं त्यांचं म्हणणं आहे की मी कार्यक्रम तो जनजीसाठी केला होता. अर्थातच नागपुरातल्या रेशीमबाग मैदानावर त्यांनी कितीतरी हजार मुलांना ढोल ताशाचं पथक त्या ठिकाणी आणलं आणि ते परफॉर्मन्स दिलं आणि त्याचं काय म्हणे वर्ल्ड रेकॉर्ड झालं. चांगली गोष्ट आहे. एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार आहे मला वाटते, त्यांनी जनजीचा कार्यक्रम केला. सगळे जनजीच्या मागे लागले. सगळ्या पक्षाचे प्रवक्ते नुसतं जनजीवर बोलत आहेत सध्या. अरे बाबा, की कॉपी करणं म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे ना? विद्यार्थ्यांनी कॉपी करून जर पास झाले तर ते पास विद्यार्थी नसतात, ते अर्थातच नापास विद्यार्थी असतात. त्यामुळे कुणाचं अनुकरण करण्यापेक्षा, कुणाची कॉपी करण्यापेक्षा, कुणाची नक्कल करण्यापेक्षा तुम्ही तुमचं काहीतरी क्रिएट करा स्वतःचं. आता हल्ली काय स्टँड पाहिजे भाजपचा? तुम्ही थेट, तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे जनमत आहे, 22 राज्यात तुमची सरकार आहे. ज्या ज्या अडचणी जेनजींच्या आहेत, जेनजींनी काय सांगितलं? बेरोजगारी. जेनजींनी काय सांगितलं? परीक्षा, पेपर फुटी. जेनजींनी काय सांगितलं की आमचं स्थान या एआयच्या दुनियेमध्ये कुठे आहे ते सरकारने, शासनाने आम्हाला सांगावं. आम्ही कशासाठी एवढं शिक्षण घेतलं? आम्ही शिक्षण काही ओला गाडी चालवण्यासाठी घेतलं, टॅक्सी फिरवण्यासाठी घेतलं, भजे काढण्यासाठी घेतलं की आलुबुंडे बनवण्यासाठी घेतलं? त्यांचा प्रश्न वाजवी आहे जनजीचा. मग याचं उत्तर न देताच तुम्ही ते कामाला सुरुवात करू शकता. प्रत्यक्ष शाळांचा विषय काढला, स्कूल ठीक करू, अभिजित दिपकेंनी मोहीम काढली. मग करू द्या त्याला सांगू द्या. तुम्ही त्याचं ऐका. ऐकण्याच्या पूर्वीच तुम्ही शाळा ठीक करा ना. लाखो करोडो अरबो खरबो रुपये तुम्हाला रोजचा टॅक्स मिळतोय. महागाई तर आकाशाला भिडलेली आहे. त्याच्यामधूनच तुम्ही जनतेचं रक्त पिऊनच तुम्ही काही करू शकता ना. मग जनतेचा पैसा कशासाठी आहे? तुमचा आमचा टॅक्स आम्ही कशासाठी देतो? शाळांसाठी देतो ना, सरकारी शाळांसाठी. आमच्याच पैशातून शाळा उभारल्या जातात ना, आमच्याच पैशातून शिक्षकांचे पगार होतात ना. मग तुम्ही डायरेक्ट थेट मुद्द्याला हात घाला. राहुल गांधींची कॉपी करून तुमचं काहीही भलं होणार नाही असं मला तरी वाटतं. आता तुमच्या राजकारणासाठी ते ठीक असेल, पण आता राजकारणाची मला वाटते जेनजीनी पद्धतच चेंज करून टाकली. तुम्ही त्यावर काम करा. तुम्हाला जर जनमत जिंकायचं असेल तर. तुम्ही म्हणता ना की 29 मध्ये आम्ही पुढचे 50 वर्ष आम्ही जाणार नाही. त्यांचे भक्त अंधभक्त जे काय तुम्ही म्हणत असाल ते म्हणतात की हमारे मोदीजी हमको चाहिए, तो चालेल ना. आम्हाला काय बाबा पंतप्रधान पाहिजे देश चालवायला? कुठलाही नेता चालतो आम्हाला. म्हणजे आम्हाला अर्थातच मी ज्या पद्धतीने तुम्हाला बोललो की सामान्य जनता, ना लेफ्ट ना राईट, सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, नोकरदार, महिला सुरक्षा, महिला मुक्ती, याच्यासाठी तुमच्याकडे काय प्लान आहे तो प्लान डायरेक्ट ऍक्शन घ्या. पण तुम्ही त्या राहुल गांधींची कॉपी करताय, तुम्ही त्या राहुल गांधींची टिंगल करताय, तुम्ही त्या अभिजित दिपकेंना धमक्या देताय, तुम्ही त्या कोण तो आशुतोष रांका, तो कॉक्रोच जनता पार्टीचा, त्याला तुम्ही धमक्या देताय. तुम्ही सोनम वांगचुकची अशी तशी करून टाकली. तुम्ही त्याचं सगळं जात धर्म काढला. तुम्ही त्याची जात शोधली गुगलवरती. तुम्ही त्या अभिजित दिपकेंची जात शोधायच्या मागे लागले आहे. तुम्ही मध्येच वंदे मातरमचा मुद्दा घुसवला. काय गरज आहे त्या वंदे मातरमच्या मुद्द्याची? वंदे मातरमचा मुद्दा हा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे का? नाही. मग तुम्ही त्यांची कॉपी करतायत तर मग का आता जेनजी सोबत संवाद केला अशा बातम्या आल्या नागपुरात फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी. काय संवाद झाला तो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. ढोल ताशा वाजवून विश्वविक्रम केला, त्याने महागाईचा प्रश्न सुटला, त्याने परीक्षा ठीक झाल्या, त्याने नीट पेपर फुटीचा उत्तर मिळालं. आता काय तर भाजपचे सगळे जिकडे तिकडे कार्यक्रम सुरू आहेत. राहुल गांधींनी कार्यक्रम केला, तोही प्रिसेट कार्यक्रम होता. ज्या मुलींनी प्रश्न विचारले ते काही जनतेतून आलेल्या मुली नव्हत्या, त्या ठरवलेल्या मुली होत्या. आणि ठीक आहे ना, हरकत नाही, तिथपर्यंत ठीक आहे. राहुल गांधींपर्यंत त्यांनी अभिजित दिपकेंची कॉपी केली,
हे याच्यामध्ये दुमत नाही. पण तुम्ही परत तिसरा तुम्ही 3 नंबरवरती तुम्ही कॉपी ती नका करू, तुम्ही कॉपी नका करू. त्यांनी जे मुद्दे आणले रस्त्यावरती त्या मुद्द्यांवर थेट काम करा, थेट. आणि 3 महिन्यात किमान 50 शाळा सुधारून दाखवा, त्याचे व्हिडिओ फोटो अपलोड करा. आम आदमी पार्टीने जसं दिल्लीत काम केलं होतं तसं दवाखाने शाबूत करा, सरकारी हॉस्पिटल्स जे काही असेल त्यांना ताळ्यावर आणा, फोटो घ्या, व्हिडिओ घ्या, लोकांमध्ये पसरवा, आपोआप प्रचार झाला तुमचा. पण तुम्हाला ते न करता तुम्हाला दिशाभूल करायची असेल, तुम्ही जर असं म्हणत असाल की अराजकता पसरवण्यासाठी जेनजीचा हा वापर केला जातो आहे, वापर कारण ते बुद्धू नाहीत, ते शिकले सवरलेले लेकरं आहेत, मुलं आहेत. तुम्ही भरकटवू नका मुद्द्याला भरकटवण्याचा काळ गेला, संपला तो आता. ते राजकारणाची दिशा, दशा आणि पद्धतच जेनजीने बदलवून टाकली आहे. पुढचा कुठलाही पक्ष, राजकीय पक्ष होईल तर त्यांनी आता सावधान राहायला पाहिजे. त्यांनी आरशात आपलं थोबाड पाहून जनतेमध्ये जायला पाहिजे. ती जनता राहिलेली नाही. ज्या लोकांना तुम्ही आपले मतदार समजतात, सगळ्याच पक्षांना मी सांगतो आहोत, ते तुमचे मतदार आता का नाहीत त्याचं कारण सांगतो तुम्हाला. त्याचं कारण आहे जेनजी. जेनजी कुठून आली? जेनजी काय चीनमधून आली का? जेनजी काय जपानहून आली का? जेनजी काय म्यानमारहून आली का? कुठल्या जर्मनीमधून जेनजी आली का? अरे जेनजी तुमच्या मतदारांचे लेकर आहेत. जेनजी म्हणजे तुम्हाला ज्यांनी मतदान केलं, भाजपला असो, काँग्रेसला असो, शिवसेनेला असो, राष्ट्रवादीला असो, कुठल्या कम्युनिस्ट पक्षाला, कुठल्याही पक्षाला असो, आरपीआयला असो, ज्यांनी तुम्हाला मतदान केलं, गेल्या ज्या निवडणुका संपल्या त्या मतदारांचेच लेकरं म्हणजे जेनजी, अर्थातच. मग लेकरू एखादा, मला सांगा, वयात लेकरू आलं, वयात मुलगा शिक्षणाचा झाला किंवा लग्नाच्या वयाचा झाला तर सगळा व्यवहार बाप आपला लेकराजवळ देत असतो. मग लेकरू डिसिजन घेत असतं, कुणाला वोटिंग करायचं, कुणाला नाही करायचं, कोणी बाबा आपलं चांगलं केलं, कोणी आई आपलं चांगलं केलं. माझ्या शिक्षणाची अवस्था तुम्ही पाहताय कशी आहे, तर मी दिवस रात्र डोळे फोडून अभ्यास करतो पण मला अजून नोकरी नाही, तरी तुम्ही याला मतदान करता. असं म्हणून जेनजी त्या घरातले मतं पलटवणार नाही. किती साधी सोपी सरळ गोष्ट आहे, एकदम सरळ. आपण सरळ बोलतो बिलकुल. ना काँग्रेसचे भक्त आहोत, ना आपण कोणत्या बीजेपीचे अंध भक्त आहोत, ना आपल्याला कोणाला ठाकरे साहेबांना मागायचा आहे, ना कुठल्या आम्हाला शरद पवारांचा आम्हाला आशीर्वाद हवा आहे. आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे, आम्हाला आमच्या बोलण्यावर विश्वास आहे. बस जनतेसाठी काय करायचं त्याच्याबद्दलचा एक ध्यास लागलेला. तर टीका म्हणून नाही, पण फडणवीस साहेब तुम्ही हुशार आहात, तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही विधिज्ञ आहात, मला वाटतं लॉ वगैरे तुम्ही काहीतरी केला आहे, तुम्ही हुशार आहात, खरोखर हुशार आहात. काही मी नकलीने किंवा असं काहीतरी त्यांना बरं वाटलं पाहिजे म्हणून बोलत नाही. खरोखर हुशार आहेत फडणवीस. 2014च्या आधी त्यांचं सगळं दिसायचं आम्हाला, पण त्याच्यानंतर तुम्ही कॉपी करायला नको ना. तुम्ही काय तो तिकडचा तो पश्चिम महाराष्ट्रातला हिप्पीगड तो आमदार आहे, तुम्ही तसे आहात का? तुम्ही तो एक शिवीगाळ करणारा एक शिवसेनेचा एक आमदार होता, तो अर्ध्या रात्री टाईट होऊन त्यांनी शिवीगाळ केली होती एका पुस्तकाच्या लेखकाला. तुम्ही तसे आहात का? तुम्ही तसे नाही, तुमच्या हाताखाली तसे असतील. तुम्ही कॉपी कशाला करता? तुम्ही क्रिएट करा, नवीन क्रिएट करण्याला म्हणतात. आता जसं मी व्हिडिओ करतो आहोत इथे, माझ्याकडे काही स्क्रिप्ट नाही, काही कॉपी नाही, काही माझ्याकडे हायलाइट्स नाही, काही माझ्याकडे पॉइंट्स नाही, मी रॅन्डमली बोलतो आहे. हे क्रिएशन आहे. याला क्रिएशन म्हणतात, याला कॉन्टेंट क्रिएशन म्हणतात, याला क्रिएटर म्हणतात, याला निर्माता म्हणतात. तुम्ही नवीन काहीतरी क्रिएट करा. नुसतं क्रिएटच नाही, राजकारणासाठी नुसतं आता एकदा कुणीतरी जुमला तो शब्द, काही शब्द तर असे 2014 नंतर प्रसिद्ध झाले, अंधभक्त, जुमलेबाजी येते. लोकांना जुमला म्हणजे काय हे माहित नव्हतं, मराठी सायडर लोकांना, मराठी भाषिकांना. आता म्हटलं की मोदी ने ये कहा था भाषण में, तो अमित शाह जी आपका क्या कहना है? तो अमित शाह म्हटलं तो व्हिडिओ आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहे की वो तो जुमले होते, वो तो फेकने के लिए, वो तो ऐसे ही बोलना पड़ता है. आश्वासनांचे दिवस गेले, आश्वासन नाही. लोक, तुम्हाला सांगतो, माझा व्हिडिओ तुम्ही माझे आता गेल्या एका आठवडाभरातले व्हिडिओ तुम्ही पहा निरखून माझ्या चॅनलवरच. मी तुम्हाला दाव्याने सांगतोय, तुम्ही लिहून घ्या, तुमच्याकडे कागद पेन असेल किंवा मोबाईल फोन असेल तुम्ही टाईप करून घ्या हे शब्द. जेनजीने राजकारणाची दशा, दिशा, पद्धत, प्रोसेस पूर्ण चेंज करून टाकलेली आहे. आता भाषणात कुठला नेता, कुठल्याही पक्षाचा असो, त्या नेत्याने जर भाषणात आश्वासन दिलं निवडणुकीच्या आधी, तर 50 लोक त्या स्टेजवरती तुमच्या सुरक्षेला न जुमानता चढतील आणि तुमची सही घेतील. हे लक्षात घ्या. लोकांचा विश्वास उडालाय. फक्त भाजपाची गोष्ट करत नाही, काँग्रेस सोबतही हेच घडलं होतं. लोक त्रासले होते, म्हणून तर लोकांनी बहुमत दिलं मोदीजींना. लोकांकडे ऑप्शन नव्हतं, पर्याय नव्हता मोदीजींशिवाय, भाजपशिवाय. काँग्रेसने काय केलं होतं? काँग्रेसने काय खूप केलं ना. त्या पहिल्या फळीच्या नेत्यांनी सगळं केलं होतं सुरळीत. यांनी पुन्हा आपलं भत्ते मारणं सुरू केले होते, जनतेच्या भरोश्यावर रक्त पिणं सुरू केलं होतं. लोकांना सहन झालं नाही.
मग ते निमित्त झालं त्या कोणते अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं. मग ती आम आदमी पार्टी जन्माला आली. भाजपचं कसं तरी जुगाड झाला आणि प्रचंड बहुमताने भाजपला निवडून दिलं. मी 2014ला वोटिंग केलं होतं. कशाला खोटं बोलू? चुकलो. असे अनेक लोक चुकले आणि म्हणूनच तर तुम्हाला निवडून दिलं लोकांनी. तुम्ही तेच करता. तुम्ही काहीतरी वेगळं करा. 12 वर्षात मोदीजी वेगळं काहीतरी करू शकले असते. नाव अजरामर झालं असतं. लोकांचे पुतळे लागतात. पुतळे स्वतः कोणी लावत नसतात. अलीकडे तो ट्रेंड आला आहे. जिवंतपणी कोणी मंदिर बांधणार आहे म्हणते त्या नरेंद्र मोदींचं 200 करोड रुपये खर्च करून. एक किन्नर तो कोणी काय राजन सिंग म्हणून त्याचं नाव आहे. मोदींचा फोटो तयार केला. मी तुम्हाला लावतो, दाखवतो. बघा काय नौटंकी, काय नाटकबाजी आहे. हा, तो म्हणते ओम नरेंद्र मोदी नमा, ओम नरेंद्र मोदी नमा. 3दा म्हणा, 3 दिवस जाप करा, तुमचं कल्याण होईल, तुम्हाला चमत्कार घडेल. कुठल्या विश्वात चाललो आहे आपण? कुठल्या सालात चाललो आहोत आपण? इतका पुढे गेलेला देश, विश्वात ज्या देशाचं नाव आहे, विश्वात ज्या देशाच्या संविधानाचा आदर होतो, विश्वात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, अख्ख्या जगात मोहनदास करमचंद गांधींचं नाव आहे, असा हा देश. या देशाला कुठे नेत आहात तुम्ही? धूप, बत्त्या, कापूर, अंगारे, दुपारे, गंडे, दोरे. काय सुरू आहे? तुम्हाला काढलं. लोकांना कळलं सगळं. जेनजीला सगळं कळलं. म्हणून म्हणतो की तुम्ही भाजपचे नेते सगळे सुटले आहेत कॉपी करत. राहुल गांधींची टीका आणि कॉपी, टीका आणि कॉपी. त्यांची टीका करतायत त्यांच्या कार्यक्रमाची आणि त्यांच्याच कार्यक्रमाची कॉपी करतायत. तर यात काही अर्थ आहे का? नवीन काहीतरी क्रिएट करा. ते कोणतं ते नवनाथ बनते, कोणाचं ते काय प्रवक्ता आहे, ते नुसतं सकाळी दिवस निघाले की प्रवक्ते कशासाठी असतात? जनतेचे प्रश्न तुम्हाला डिबेट्समध्ये मांडायचे असतात ना. ते प्रश्न न मांडता नुसती तू माय त्या टीव्हीच्या डिबेट्सवरती नुसती याची उतरवा, त्याची उतरवा. ते कोणते ते चित्राताई वाघ रोज व्हिडिओ बनवतात, दररोज. अरे मला हा काळजी पडते. मला काय तुम्हाला काळजी पडत असेल? हे काम केव्हा करतात? व्हिडिओ करता तुम्ही. त्या व्हिडिओमध्ये काय कामाचं काहीच नसतं. नुसतं चिकोऱ्या, छपरीगिरी, नुसतं याला बोल त्याला बोल. तू कोणता रडत राऊत म्हणतात, संजय राऊतांना कोणाला काही म्हणतात, त्या ठाकरेंना घरघुसे म्हणतात. अबे हे सगळे नावं ठेवण्यापेक्षा कामं करा. काम, लोकांना काम पाहिजे. काम चिडलेले आहेत सगळे पागल झालेले आहेत. आणि हे सगळे पक्ष विसरले होते की सोशल मीडियाचा काळ आहे. तुम्ही हे ठासून लक्षात ठेवा. त्यांना फक्त सोशल मीडिया, त्यांना काय वाटतं की आपण एखादी रील केली एखाद्याला टीका करण्यासाठी, तर आपली रीलच सगळे लोक पाहत आहेत. म्हणजे तुझी एकट्याचीच रील आहे पूर्ण देशात. बाकी लोक रील बनवत नाही. बाकी लोक चॅनलवरती, न्यूज चॅनलवरून अनेक पत्रकारांना काढलं, मग त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केले. लोकांच्या हातात फोन आहे. लोकांच्या हातात मिनिटाची बातमी आहे देशातली, राज्यातली. त्यांचं काय भलं होते आहे लोक ते पाहत आहेत. लोकांना टॅक्स कळायला लागला. पूर्वी टॅक्स कळायचा नाही लोकांना, की आपण स्वतः टॅक्स देतो, आपल्या भरवशावर सरकार चालते. आपल्याच टॅक्समधून आपण ज्या वस्तू खरेदी करतो, त्याच जीएसटी मधून, त्याच टॅक्समधून आमदाराचा पगार होतो, खासदाराचा पगार होतो, पंतप्रधानाचा पगार होतो. या देशातली नोकरशाही, सामान्य जनता, अर्थातच सगळ्या जनतेच्या टॅक्सच्या उरावर भरवशावर चालते. हे लोकांना आता कळायला लागलाय, जे पूर्वी कळायचं नाही. आम्ही लहान असताना आम्हाला टॅक्स वगैरे आपल्याला द्यावा लागतो वगैरे, त्या टॅक्सचा अर्थ कळायचा नाही. एकदा असंच सहज रॅन्डमली आमच्या आजोबांनी मला म्हटलं होतं की अरे त्या शेतसारा भरला का, ते काय वायदा म्हणतात शेताचा, ते भरला का? ते नियमित भरायचं. ग्रामपंचायतचा टॅक्स आपण नियमित भरायचा, आपण ते चुकवायचं नाही. कारण की आपल्या भरोश्यावरती गावाचं मेंटेनन्स असतं त्या पैशावरती, त्यामुळे ते चुकवायचं नाही, तारीख चुकू द्यायची नाही. माझ्या ध्यानात राहिलं लहानपणापासून ती गोष्ट. आजही माझ्या ती ध्यानात आहे. मी माझ्या ग्रामपंचायतचा टॅक्स, माझा शेतसारा नियमित भरत असतो. बाकीचं मी करो न करो बाकी काय. पण असं अवेअरनेस नव्हतं. लोकांना कळता येतं की आपल्या भरोश्यावर देश सुरू आहे, म्हणून तर लोक बिनधास्त बोलतायत. आता पत्रकाराची वाट पाहावी लागत नाही लोकांना, की एखादा कुठे काही कांड झाला, कुठे काही घटना घडली तर पत्रकारांना फोन लावायचा. जसा सर्पमित्राला लावतात साप निघाल्यावर, तसा पत्रकारांना फोन लावावा लागायचा. पत्रकार तो यायचा आणि मग ते शूट करायचा, ते दाखवायचा किंवा लिहायचा बातमी. आता ते राहिलं नाही. प्रत्येकाच्या आधी फोन आहे. डायरेक्ट कॅमेरा ऑन करून डायरेक्ट बोलणं सुरू करतात लोक. डायरेक्ट शूट करतात कुठली घटना आणि दाखवतात. सोशल मीडियावर क्षणात व्हायरल होते. कुठलं आज तक नाही, कुठलं एबीपी नाही, कुठलं न्यूज 24 नाही, कुठलं काहीच नाही. त्याच्या आधी बातमी येऊन जाते. कित्येक न्यूज चॅनल्स लोकांच्या फोनवरून आलेल्या क्लिप्स चालवतात. हा जमाना पुढे गेलेला आहे. तुम्ही कुठल्या जमान्यात जगतायत? राहुल गांधींची कॉपी करून काही उपयोग नाही. राहुल गांधींचं काम करू द्या. ते सत्तेत येईल न येईल ते देव जाणे. पण तुम्हाला जर सत्तेत राहायचं आहे, किंवा तुम्हाला सत्तेतच नाही, तुम्हाला सुरक्षित राहायचं आहे, तर तुम्ही जेनझीच्या नादाला लागू नका किंवा जेनझीच्या कार्यक्रमाची कॉपी करू नका. तुम्ही थेट त्यांच्या बेरोजगारीचा मुद्दा हाती घ्या. तात्काळ सुरू करा तुमच्या त्या बातम्याच नाही, तुमचे कार्यक्रम सुरू करा, तुमच्या भेटी सुरू करा शाळांना.
शिक्षकांच्या भेटी घ्या, शिक्षकांची मिटिंग घ्या, शिक्षण अधिकारी जेवढे असतील राज्यामध्ये त्यांची मिटिंग घ्या ताबडतोब, त्यांना विचारा काय अडचणी आहे, ठरवा. जाईल 10-20 करोड. एवढं सगळं लाडकी बहीण चालवतात, एवढे सगळे पीएम किसानचे पैसे लोकांना वाटतात, इतक्या सगळ्या निराधारांना पैसे वाटतात, आमच्या कलाकारांनाही काही लोकांना मानधन सुरू झाले, हे सगळे तुम्ही पैसे वाटतात, त्यातले अर्धे पैसे तर फुकटाचे लोक घेतात. बसमध्ये 60 वर्षाच्या वरती जर फ्री तिकीट असेल तर अनेकांनी 50चं वय 60 करून घेतलेलं आहे. ही चौकशी नाही तुमची. तुम्हाला चौकशी कोणती? राहुल गांधींनी कुठून फंड आणला, कुठून पैसे आणले, अभिजित दिपके की चौकशी करो, इंक्वायरी करो, उसने कहां से पैसा लाया. ते काय चाललं आहे? तुम्ही सगळ्या लोकांची भादराल तुम्ही, तुमची कोण भादरेल मग? म्हणजे सत्ता आपल्याकडे आहे, आपल्याकडे पॉवर आहे, पैसा आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे म्हणाल ते होईल. ते नाही होणार आहे देशात, तुम्ही कितीही प्रयत्न करा. एक कुठला तरी तो बावळट म्हणाला, त्याचं नाव आता मला आठवत नाही, आता सहज माझ्या डोक्यात आलं तुम्हाला सांगतो. या महाराष्ट्राचे मालक आम्ही आहोत असं म्हटलं भाजपचा एक आमदार की कोणी, काय त्याचं नाव मला आठवलं तर तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटोही लावतो मी. देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मालक आहेत. ही भाषा मालक, तुम्ही काय बोलतात? आणि फडणवीस साहेबांनी यांनाही दम द्यायला पाहिजे की थोडं तोलून आपण बोला. त्या राण्यांच्या लेकराबद्दल मी अनेकदा बोलतो, तो आता नवनाथ बन नवीन नवा तयार झाला आहे. त्या चित्रावात तर नुसत्या सुसाट त्या रीलच्याच मागे लागलेल्या आहेत. पण त्यांच्या कमेंट्समध्ये इतकं ट्रोलिंग असतं त्यांना इच्छा कशी होते? अरे आम्हाला एखादी जर आडवी कमेंट आली आमच्या चॅनलवर तर आम्ही त्याच्यावरती चिंतन करतो की आपला व्हिडिओ पुन्हा तपासून पाहतो की आपलं काही चुकलं आहे का. चुकलं नसेल तर म्हणतो जाऊ द्या, भक्त असेल, अंधभक्त असेल, किंवा त्याचं स्वातंत्र्य आहे, त्याने जे लिहिलं ते. 1-2 कमेंट आमच्या चॅनलमध्ये असतात. तुम्ही माझ्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ चेक करा. रॅन्डमली दाव्यानं सांगतोय तुम्हाला. 1-2 कमेंट्स दिसेल तुम्हाला. अरे त्या चित्राताई वाघच्या चॅनलवरती तर बाबा तुम्ही कमेंट 99.99% लोक नुसते शिव्या घालतायत, काय बोलतायत, काही कमेंट्स तर वाचून लाज वाटते का स्त्रीला तुम्ही असं काय बोलताय, का बरं बोलतात. पण त्यांना आत्मचिंतनच नाही काही. अरे पहिले आपला चेहरा तर आरशात, तुम्हाला काय बोलतायत लोक, थोडी शैली चेंज करा बोलण्याची, थोडं सर्वसमावेशक बोला, जनतेकडून बोला, तुमच्याच भल्याचं मी बोलतोय. आता कॉपी करू नका. कॉपी जेनझी सगळे जेनझीच्या मागे लागले, धोट्यात गेले ते बाकीचे सगळे विषय देशातले. जेनझीने खरोखर बघा 20 जुलै तारीख ही ऐतिहासिक ठरलेली आहे. लाठी दंडे तुम्ही त्यांच्यावर बरसवले नसते, प्रेमाने घेतलं असतं तर तुमचं व्यवस्थित कार्यक्रम राहिला असता रावजी. तुमचा कार्यक्रम खराब बिघडला ना, तो तुम्ही जो लाठीमार केला तुम्हाला खूप सोपं वाटलं होतं. शेतकऱ्यांवरती केला, शेतकरी म्हातारे होते. आता तरुणांची गाठ पडली आहे ना, तुम्ही 1 द्याल तर ते 2 देईल, लक्षात घ्या. त्यामुळे फडणवीस साहेबांचे मला ना देवाभाऊंचं एवढे कुशाग्र खरोखर मी त्यांचं खरोखर कौतुक करतो. म्हणजे मी त्यांचं 2014च्या आधी जेव्हा मी त्यांच्या डिबेट्स बघायचो ना टीव्हीवरती, खरोखर मला कौतुक वाटायचं. कारण मी एक पेशाने बेसिकली शेतकरी लोक आहोत आम्ही. आम्हाला शेतकऱ्यांबद्दल बोलायचे आणि हे पुरावे घेऊन बोलायचे. एकदम असं वाटायचं की हे सगळे बावळट आहे आणि एकटे शिकलेले आहे, खरोखर असं वाटायचं. पण आता तुम्ही त्यांची कॉपी करताय. जेनजी ते काय ढोल ताशाचं पथक तुम्ही नागपुरात आणलं, आता पुन्हा काय कार्यक्रम, आता पुन्हा राहुल गांधी नागपुरात येणार आहे म्हणतात, उद्या नेहा बोरा नागपुरात येणार आहे. जेनजी पडत सुटली आता ती मांडणार नाही कुणाच्या बापाला. तुम्ही त्यांच्या मुद्द्यावर हात घाला. बेरोजगारीचा प्रश्न घ्या, परीक्षाचा प्रश्न घ्या, नीट पेपर फुटीचं काय झालं त्याच्या अपडेट्स द्या. असं मंडळी तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ जरा जास्त लांब होईल, आयुष्यात बोलण्यात तो होऊन जातो लांब, तर माफ करा. आणि मंडळी चॅनलवर